रालोआचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आज भरणार उपराष्ट्रपती पदासाठीचा अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यावर पंतप्रधानांचा भर. रशियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज भारत रशिया आंतरसरकारी आयोगाच्या 26व्या सत्राचं भूषवणार सहअध्यक्षपद. राज्यात सुमारे 43,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. 28,000पेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा. एमईटीपी अंतर्गत मुंबईसाठी 268 एससी रेल्वे गाड्यांची खरेदी तसंच मेट्रो मार्गिकेच्या 11व्या प्रकल्पाला मंजुरीसह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रश्मिका सहगलला सुवर्ण तर मनू भाकरला कांस्य पदक. आणि राज्यात पावसाचा जोर कायम. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या भागात आज शाळांना सुटी. नमस्कार. 8:30